कनिका खैरेंचा मंचर पोलीस स्टेशनला जाण्याचा हेतू काय आणि संबंध काय? मला ज्या क्षणी कळालं की प्राण साहेबांबरोबर असं घडलं आहे आणि त्याच्या मागे सचिन शेलोत आहेत आणि सचिन शेलोत आमचा निकाल होणार होता, निकाल पण आहे आमचा कशाचा निकाल? ह्या जागेसंदर्भात. कारण का कलेक्टर साहेबांनी आदेश दिले होते की संयुक्त मोजणी करा आणि संयुक्त मोजणी झाल्यावरती आमची जागा पुन्हा निघाली. अशा 4 सरकारी मोजणीचे नकाशे आहेत आमच्याकडे आणि 4ही सरकारीच्या मोजणीच्या नकाशामध्ये आमची जमीन निघालेली आहे. तर त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी परत वर्ग केला, त्यांच्याकडे कामं अनेक असतील, वर्ग केलं प्रांतांकडे ही केस चालवावी. ती हेअरिंग कंटिन्यू चालू होती, 4-5 हेअरिंग देखील झाल्या आणि त्याचा आता निकाल द्यायची वेळ आली होती. सचिन शेलोत त्या हेअरिंगमध्ये एवढे पण म्हटले, साहेब आता माझे 13 ते 14 कोटी कर्ज झालेलं आहे ह्या बिल्डिंगवरती, तर तुम्ही ह्याच्यावरती लवकरात लवकर निकाल द्यावा आणि ह्याच्यातून मला मोकळं करावं, असं ते हेअरिंगला बोलले होते. आणि त्याच्यानंतर साहेबांनी ती हेअरिंग तिथं स्टॉप जोडून आमचा निकाल होता आणि ह्यांनी साईड बाय साईड ह्यांचं पार्ट कम्प्लिशनसाठी पण प्रोसेस चालू होती. कारण का जोपर्यंत कम्प्लिशन होत नव्हतं त्यावेळेला खरेदी खत होत नव्हते लोकांचे. लोक म्हणत होते आम्ही तुम्हाला पैसे दिलेत, आम्हाला खरेदी करून द्या. काही लोक म्हणत होते ते समोर जो बंगला आहे तो तोडा, मग आम्ही विक्री घेतो. म्हणजे सुयोग साम्राज्यामध्ये तुमचं नेमकं डिस्प्यूट काय चालू आहे? सुयोग साम्राज्यामध्ये जे आमचे काका म्हणजे माझे चुलत सासरे सुरेश लक्ष्मण खैरे हे माझे सासरे असून ह्यांच्या आणि आमची जागा आमचे वाद होते ऑलरेडी. त्याच्यात सचिन शेलोत हा बिल्डर आहे. त्यांना माहिती होतं, आम्ही त्यांच्याशी बोललो होतो की आमची जमीन निघते, तुम्ही इथे थांबा. पण सचिन शेलोत त्यांनी असं केलं की डे नाईट काम करून आम्ही ज्यावेळेला दाखल केलं प्राणसाहेबांकडे आणि खेड कोर्टात जिथे जिथे दाखल केलं तेव्हा यांचं 2nd फ्लोअर 1st फ्लोअरवर काम चालू होतं. ज्यावेळेस आम्हाला कळाली आमची जमीन आहे. खेड कोर्टाचा निकाल तुमच्या विरोधात लागला होता ना? नाही, खेड कोर्टाचा निकाल नाही लागला. आम्ही स्टेसाठी पहिले अपील केलं होतं, तिथं स्टे द्या आम्हाला, पण स्टे नाही मिळालं. पण कोर्टाने निकाल नाही दिला. हेअरिंग आत्ता तिथे कोर्टात चालू आहे आणि स्टे फक्त हे केलं. पण आमची तिथे कोर्टाने हे दिलं नमूद करून 41 आमचा पॉईंट आहे त्याच्यात ऑर्डरमध्ये की हे जे सँक्शन घेतलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत आणि ह्याची पूर्तता व्हायला पाहिजे. आणि पुन्हा त्याच्यामध्ये हे पण लिहिलेलं आहे की ह्या जागेची पुन्हा मोजणी करा तुम्ही, असं पण आहे त्या ऑर्डरमध्ये. पण ह्यांनी जे लोकांमध्ये पब्लिकमध्ये जे पसरवलेलं आहे की खेड कोर्टाची ऑर्डर पण ह्यांच्या बाजूनी लागलेली आहे, तर ते तसं झालेलं नाही आहे. ऑर्डर ही काही झालेली नाही आहे. कुठलीही कोर्टात सिव्हिल केसचे मॅटर लगेचच्या लगेच लागत नाही. फक्त स्टेसाठी आपण अर्जंट बेस्टवर स्टे टाकला होता म्हणून तो स्टे मिळाला नाही. ह्यांनी तिथे पण काय केलं हे आम्हाला माहिती आहे, जे काल प्राणसाहेबांबरोबर घडलेलं आहे. इथे ह्यांनी वारंवार प्रत्येक जागीचे जे ऑर्डर्स काढलेले आहेत तिथे पैसे देऊन ऑर्डर घेतलेले आहेत. असं नाही आहे की यांना अशा ऑर्डर लगेच ज्या चुकीच्या कागदांना ऑर्डर मिळतेच कशी. तुमचं 7/12 एवढा आहे आणि जास्तीची जमीन दिसते, तुम्ही जमीन बळकवताय, तिथं अनधिकृत बांधकाम केलं आहे तुम्ही आणि ती बिल्डिंग आज 4 फ्लोअर तुम्ही चढवताय, तिथं दिसतीये 158 नकाशात जागा आहे. तुम्ही सँक्शन 2002चा लावता. जर तुम्ही खरे आहेत तर तुम्ही का नाही मोजणी केली? जर तुम्ही आज मोजणी केली असती तर आम्हाला नोटीस आली असती, आजूबाजूच्यांना प्रत्येकाला नोटीस जाते, पूर्व पश्चिम सगळ्यांना नोटीस जाते की इथं उद्या सरकारी मोजणी आहे, तुम्ही सगळ्यांनी हजर राहावे. मग ही नोटीस आम्हालाही आली असती. पण त्यांनी तसं काही केलं नाही. त्यांना माहिती होतं आपल्याकडं जागा जास्तीची आहे, आपण हे गुपचूप काम करून घ्यावं, कारभार करावा, म्हणून यांनी 2002चा नकाशा सँक्शनचा लावला आणि त्याच्यावरती सगळे म्हणजे एने ऑर्डर असो हे सगळे त्यांनी त्याच्यावर सँक्शन मिळवलेले आहेत आणि बिल्डिंग उभारलेली आहे. पण ती बिल्डिंग अनधिकृत आहे आणि ह्यांनी किती पैसे दिले, जसे काल प्राणसाहेबांना अडकवलं. सचिन शेलोत हे आमची जेव्हा हेअरिंग झाली त्याच्यानंतर सचिन शेलोत हे कंटिन्यू जात होते तिथे, हे मला माहिती आहे. कारण का आमचं ऑलरेडी तिथं जाणं होतं, त्याच्यामुळे आम्हाला माहिती होतं की आमची ऑर्डर कधी तुम्ही देणार आहेत सर, त्याच्यासाठी आम्ही जात होतो. पण आम्हाला कळत होतं सचिन शेलोत तिथं कंटिन्यू येतात. जर तुम्ही प्रांत ऑफिसचं फुटेज काढलं तर सचिन शेलोत तिथे किती वेळा गेलेत हे तुम्हाला दिसून येईल आणि साहेबांशी ते किती वेळा साहेबांना कन्व्हिन्स करतात हे पण दिसून येईल. जर एखादा माणूस महिनाभरापासून तिथे जातो, तो माणूस म्हणजे हे होतो की आता ह्या माणसाला आहे ना आपण अडकवायचं, कसं पण काढतो. काम होत नसेल तर माणूस पाठपुरावा करणार ना.
नाही नाही, काम होत नसेल म्हणून पाठपुरावा नाही. साहेब बोललेले ना की तुमच्या नकाशात दिसते जमीन जास्तीची, त्याच्यामुळे मी कंप्लिशन देऊ शकत नाही. हे साहेब आम्हाला स्वतः पण बोलले की मी 5 लाख रुपये मागणं कितपत योग्य? तक्रारीमध्ये असं म्हटलं तर मागितले नाही मागितले माहिती मागितले नाही. की नाही मागितले हे मी पण नाही सांगू शकत. आहे, आपण थोडी बघितलं. 2 लाख स्वीकारलेत असं लाचलुचपत विभागाने फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे. आता ते पैसे स्वीकारले, रोख स्वीकारले, पिशवीत स्वीकारले, कसे स्वीकारले ते आपल्याला माहीत नाही. तुमचा पोलीस स्टेशनला जाण्याचा रोल नेमका काय? मला ज्या क्षणी कळालं की ऑर्डर काल पास झालेली आहे आणि प्राणसाहेबांना 2 लाख रुपये दिलेले आहेत आणि 2 लाख रुपये देताना सचिन शेलो त्यांनी हे सगळं केलेलं आहे. आता सचिन शेलो का तिथे गेले तर आमचीच तिथे हेअरिंग चालू होती, मग आमचाच निकाल होता, त्याच्यामुळे मला माहिती होतं की आपलाच निकाल होता. मग मला काही पत्रकार लोकांकडून कळलं की अहो तुमच्याच गोष्टीमुळे प्राणसाहेबांना हे केलेलं आहे आणि त्यांनी साईन केली आणि त्याच्या 2 मिनिटाला जे 2 लाख रुपये घेतले त्याच्या 2 मिनिटांना साहेबांवर कारवाई झालेली. म्हणजे तुम्ही ऑर्डर पण पास करून घेतली पार्ट कंप्लिशनची आणि ऑर्डर इश्यू पास झाली का? झाली. इश्यू कधी होणार आहे? आता मला जेव्हा तिथे कळेल प्रांत ऑफिसला. आता त्याला काही तुम्ही स्टे मागणार का ऑर्डर इश्यू होणार? नाही, स्टे कशाला मागायला पाहिजे? ती ऑर्डर चुकीची झाली. तुम्ही प्रांतांना तर 2 लाख रुपये मग कशासाठी घेतले? 2 लाख रुपये घेऊन प्रांतांना का अडकवलं? तुम्ही ऑर्डर पास करून घेतलं, प्रांतांना अडकवलं ना. म्हणजे तुम्ही तुमची ऑर्डर पण पास करून घेतली प्रांतांकडून आणि मग नंतर तुम्ही त्यांना अडकवलं पण. म्हणजे दोन्ही बाजूनी तुम्ही तुमचे म्हणजे ऑर्डर घेतली पण आणि हा माणूस आपल्याला प्रांत ऑफिसर त्रास देतोय ना, आपल्याला कुठले परमिशन देत नाही आहे ना, म्हणून तुम्ही त्याला अडकवलं पण. मग आता ती ऑर्डर इश्यू होणार का तुम्ही त्याला स्टे मागणार का ती ऑर्डर देऊ नये अशी तुमची भूमिका काय रद्द राहील? करण्यात यावी ती ऑर्डर, कारण का तुम्ही 2 लाख रुपये दिले आणि ती ऑर्डर तुमच्या बाजूने मॅनेज केलं असं अर्थ आहे. मॅनेज करूनच ऑर्डर पास करून घेतली ना तुम्ही. 2 लाख जर मी खरी आहे तर मी कशाला पैसे देऊ तिथे? तुम्ही खोटे होते म्हणून तुम्ही 2 लाख रुपये प्रांतांना दिले. आज जी प्रांतसाहेबांवर जी कारवाई झाली ती चुकीच्या पद्धतीने झाली. ठीक आहे, प्रांतसाहेबांनी 2 लाख रुपये घेतले असतील, तो त्यांचा चौकशीचा भाग आहे, त्याच्यात आपण नाही पडणार. पण ही केस तर माझीच आहे. मला ज्या क्षणी कळलं की ही केस आपल्या रिलेटेड प्रांतसाहेबांना घेऊन गेलेल्या आहेत, त्यांना पकडलेलं आहे, त्या क्षणी मी 2 मिनटं पण थांबली नाही. मी डायरेक्ट पोलीस स्टेशन मंचरला गेली आणि जेव्हा मला तो प्रकार कळलं तिथे पण मला असं कळलं की प्राणसाहेबांकडून पैसे मागतात, मग मी माघार घेतो आणि मी माझी केस मागे घेईन आणि मग तुम्ही मोकळे होऊन जाल. म्हणजे प्राणसाहेबांकडून परत पैशांची अपेक्षा करत होते. याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? मला कळलं म्हणजे आतमधून काही गोष्टी पुरावे. आता जसं आपण प्राणसाहेबांना 2 लाख रुपये देताना हे फक्त तेवढंच कॅप्चर केले, पण गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर. हां, तर तेव्हा गुन्हा दाखल केलं तर हे सगळं प्री प्लॅन झालं ना. सचिन शेलोत प्रांतांकडे पैसे मागत होते, याचा तुमच्याकडे काही पुरावा? नाही, मी ऐकलं आहे. आता पुरावा माझ्याकडे नाही, पण पुरावा काढायला गेलो तर सगळ्या गोष्टी भेटतात. जसं सचिन शेलोत महिनाभरापासून पाठपुरावा करून त्यांचे कॅमेरे व्हिडिओ रेकॉर्ड करत होता, तर ह्याचा अर्थ त्यांना गुंतवायचं होतं प्राणसाहेबांना याच्यात. महिन्याभरापासून जर एखादा माणूस, मी तुमच्याकडं महिन्याभरापासून येते आहे, मग तुम्हाला थोडी तरी माझ्यावर दया येईल की होईल की बाबा मी तुम्हाला देतो आता सँक्शन, हां, आणि मग मला तुम्ही त्या बदल्यात एवढं द्या. ठीक आहे, तुम्ही आता मी महिनाभरून जाते, चक्रा मारती आहे, मला काही भेटतच नाही. शेवटी मग पैसे दिल्यावरती कुठंतरी काम होतं. आपल्या तालुक्यात तर तेच चालू आहे, पैसे घेतात आणि कामं करतात. साध्या खुर्चीवर बाहेर जे दरवाजाच्या बाहेर शिपाई बसतात ते 500,000 रुपये घेतात की. तुम्ही असं म्हणताय सुयोग साम्राज्यामध्ये डिस्प्यूट चालू आहे, तुमचा जागेचा इश्यू आहे, मग असं असताना सरकारी कार्यालय तिथं आलंय, डिस्प्यूटचा प्रश्न राहतो कुठे? सरकारी कार्यालय मी तुम्हाला सांगते, मी बावनकुळे साहेबांना स्वतः जाऊन भेटली होती. साहेबांनी ऑर्डर पण दिली होती आणि स्वतः अतुलदादा पण तिथे गेले होते. त्यांनी ऑर्डर आणली होती वारुवाडीला शिफ्ट करायची. त्यांच्याकडे तो लेटर पण होता. अतुलदादा भांबिरे? नाही, बेनके सर. तर त्यांनी इथे जे उपोषणला बसले होते तेव्हा त्या मॅडमनी त्यांना लेटर दिलं की तुम्ही तुमचं उपोषण हे करा, मी आमचं ऑफिस तिथे वारुवाडीला शिफ्ट करतो. असं तुम्ही लेटर दिल्यावरती तुमच्या 2 दिवसात सडनली परत ते उपोषणवरनं जी लोकं उठतात आणि तुम्ही त्या उपोषणच्या लोकांना वेडे बनवता थोडक्यात. जे म्हणजे रजिस्टर ऑफिसवाले असो किंवा बिल्डर असो किंवा त्याच्यात अनेक लोकं असतील. तुमचं कन्स्ट्रक्शन जाण्यासाठी तुम्ही एवढे सगळे केले आणि जर साहेबांनी तुम्हाला वारुवाडीला शिफ्ट करायला लावलं होतं तर तुम्ही परत तिकडे जाता, मुंबईत जाता, काय करता तुम्हालाच माहिती. आणि पुण्यात साहेबांना जाऊन जे मेन रजिस्टर ऑफिस जे शिफ्ट करतात, रवींद्र सर म्हणून आहेत, त्यांच्याकडं तुम्ही गेले, तुम्ही तिथे काय केलं हे आम्हाला माहिती आहे.
तुम्ही पोलीस बंदोबस्त घेता की गाववाल्यांवर सरकारी गुन्हे दाखल व्हावे म्हणून पोलीस बंदोबस्त, म्हणजे एवढा पोलीस बंदोबस्त घेतला तुम्ही की तो सरकारी ऑफिस हलवण्यासाठी 2 दिवस पोलीस बंदोबस्त, बसेस, हे ते. काही पब्लिक घाबरते की नको बाबा गुन्हा दाखल होते, पण सत्य कुठे आहे? जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये का घुसले? आत्ता 1 महिन्यापूर्वी बावनकुळे साहेबांनी आदेश दिलेले आहेत की प्रायव्हेट जागेमध्ये हे जे रजिस्टर ऑफिस आहे ते शिफ्ट नाही व्हायला पाहिजे, कारण का 25-30 लाख रुपये आपण का भाडं द्यायचे? सरकारची जिथे जागा आहे तिथे रजिस्टर ऑफिस शिफ्ट करण्यात यावे. हे मोफत आहे ना? हां, ही मोफत. आता ही पण प्रायव्हेट आहे ना, पण ह्याच्या मागे काय आहे? म्हणजे खाजगी जागेमध्ये परमिशन नाही. हां, खाजगी जागेमध्ये नाहीच. त्यांनी इकडे का आणलं असेल? का आणलं असेल तर त्यांचे गाळे विकावे म्हणून. सगळे वकील आले तिथे, स्टॅम्प वेंडर आले, झेरॉक्सची दुकानं आली, त्याच्यामुळे छोटे हॉटेल आले, चहावाले आले, अशा अनेक गोष्टी आल्या जेणेकरून त्यांचं विक्री व्हावी गाळ्याची. हे काय म्हणजे माझे दीर गेले म्हणून ती दान केले असं नाही आहे. हे दानबिन केलेले नाही आहे, ह्याच्या मागे पूर्ण त्यांचं बिल्डिंग विकली जावी म्हणून हे सगळं प्लॅन रचला. आणि मी तर मुंबईला साहेबांकडेच गेली होती या कामासाठी. मी तिकडे आणि इकडे शिफ्ट झालं ऑफिस. असं झालं म्हणजे तुम्ही फुल पोलीस बंदोबस्त घेतला आणि तो ऑफिस तिकडून इकडे शिफ्ट केलं लगेच. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.